आज बॅटिंग लाईन थोडीशी कमकुवत वाटते का? कारण साई सिद्धी 11 वरप टीम आज जी रेग्युलर टीम त्यांची खेळते आज सर्व खेळाडू उपस्थित आहे. चला थोडा स्पीड असू द्या. बॉलिंग मार्कवरती दुसरा गोलंदाज तयार होतोय, तो मात्र आदित्य. आणि पहिला चेंडू खरं तर आपण पाहिला होता मागच्या ओव्हरचा 2 धावांनी सुरुवात होती. आता 1 ओव्हर 10 धावा 2 विकेट. आदित्य इथून सेकंड ओव्हरला स्टार्टिंग करताना पहिला बॉल, पहिलाच बॉल हवेत खेळलाय. जजमेंट आणि लास्ट मोमेंटला मिस्टेक. चेंडू सीमा रेखा पार. हा सिक्सर. साकिबच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती आदित्यला सिक्सर लगावला. मिस्टेक होती लास्ट मोमेंटला. फिल्डरला अगदी सहजपणे ही कॅच पकडता आली असते. आणि मॅच बॉल येतोय का रिटर्न? एक रन इथून, एक बॉल आणि इथून रन्स आल्या. स्कोर कार्ड वरती टोटल 16. आदित्यच्या विरोधात शाकिबने इथून आक्रमण स्वीकारले. पुन्हा एकदा शाकिबच्या बॅटमधून स्क्वेअर लेगच्या वरून चेंडू सीमा पार. वन मोर हिट, बिग हिट, सिक्सर. थँक्यू डिझे. आज आज खरं तर आयोजकांना पहिला प्रश्न पडला असेल की आज चेंडू किती सीमा पार जातील, कारण 2 बॉल आणि 2 सिक्स मारलेत. ते मात्र शाकिबने काय तुफानी हल्ला चढवला आहे. आदित्य आला आणि आदित्यला 2 बॉलवरती 2 सिक्सर मारलेत. लगातार लगातार तिसरा येईल का? वाह, सुंदर फटका, सीमा रेखा पार. 3 इन अ रो, 3 लगातार षटकार. आपण पाहतो आदरणीय मंगलजी मसने यांचं आगमन या ठिकाणी होतं. मी विनंती करेल मंगलजी मसने यांना की आपण व्यासपीठावरती येऊन आसन असावं. हिंदू हृदय सम्राट चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत. का बॅटिंग पेश करतोय बल्यानी टीमचा शाकिब. आज जबाबदारी घेतली आहे शाकिबने, कारण 3 बॅटर आज टीममध्ये नाही आहेत आणि त्यांची कमतरता जाणवणार नाही अशी बॅटिंग शाकिबची आहे. कारण साई सिद्धी 11 गावदेवी वरप टीमच्या आदित्यला त्याने टार्गेट केलं. पहिल्या ओव्हरमध्ये रन्स फक्त 10 होत्या आणि त्यानंतर जसा आदित्य आला 3 बॉल 3 सिक्सर. शाकिबच्या फ्लोमध्ये, त्याची बॅट ज्या फ्लोमध्ये फिरते ना, जणू काय असं वाटतं की जसं युवराज सिंगने 6 बॉलमध्ये 6 सिक्सर मारले होते. अंपायरच्या भूमिकेत असणारे आमचे राज भोईर यांनी 7 बॉलमध्ये 7 सिक्स मारले होते. जणू काही तशी सिच्युएशन बनवली आहे ती मात्र बॅटर शाकिबने. चौथा बॉल फुल टॉस, फ्लॅट इन कॅच ड्रॉप आणि आणखीन एक बॉल ओव्हर दी रोप षटकार. 4 बॉल 4 षटकार. थँक्यू 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 डेजा, थँक्यू. अबोव दी वेस्ट साठी पंचांनी इथून रेफर केलंय आणि बघायचं आता डिसिजन काय येईल. 4 बॉलमध्ये 4 षटकार. काय शॉट मारलाय शाकिबने, एका मागोमाग एक शॉट त्याचे सीमा पार क्लिअर करतोय. आणि पंचांचा खरं तर DRS आपण बघू. तिसऱ्या पंचांचा डिसिजन या ठिकाणी येईल.